हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना गुड आफ्टरनून. आणि आज मॉर्निंगमध्ये सकाळी हे आहे पक्ष्याचं पिल्लू आहे, जे त्याला भोवरी वगैरे म्हणतात. तर वरून पडलं खाली, तर एकदम कुत्रे धावून आले होते त्याला खायला. आम्ही त्याला घरात आणले उचलून. तर त्याच्या मम्मीची वाट बघत होते बाहेर, ती घ्यायला येईल म्हणून. आतापर्यंत आली नाही आहे ती घ्यायला. आणि मग त्याच्यामुळे आता पाऊस येत होता म्हणून आम्ही आतमध्ये आणलं. मी त्याला माहीत नाही छोटंसं आहे काय खाते. त्याला एकदम इतकुशे बारीक छोटे छोटे कण मी टाकलेले आहेत खायला. आणि थोडं पाणी पाजलेलं आहे आताच. तर थोडं पाणी पिलं आणि थोडंसं खाल्लं त्यानं. करत होतं तोंडातून तेव्हा. तर आता हे बघा, सुंदर आवाज करत आहे, मम्मीला बोलवत आहे वाटते त्याच्या. हे बघा, एकदम छोटंसं आहे म्हणून आता पाऊस येत होता थोडा छोटा छोटा बारीक बारीक. तर मी त्याला आतमध्ये आणलेला आहे आणि आता त्याला आतमध्ये ठेवणार आहे. तर आता त्याला कशामध्ये ठेवू? आता त्याला कपडा, थंडी लागत असेल त्याला कपड्यात लपेटून घेणार आहे मी आता. तर म्हटलं चला मी छोटासा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता मी त्याला इथे ठेवते आणि एक छोटासा आता गरम त्याला ठेवण्यासाठी कापड आणते, नाही तर मग त्याला थंडी लागणार. कारण ते घरट्यात खूप गरम याच्यात असतात. तर बहुतेक त्यांचं घरटं ओलं झालं होतं की काय माहिती नाही. कुठे घेऊन चालली होती त्याची मम्मी, जे ते पडलं वरून. कारण ते घरट्यातून नाही, एकदम असं तारा आहे तिथून पडलं. तारातून एकदम खाली कुठेतरी घेऊन जात असेल त्याची मम्मी त्याला, तेव्हाच ते पडलं. आणि तेव्हा तिने घ्यायची कोशिश केली, पण तिथे कुत्रे होते त्याच्यामुळं काही तिने घेतलं नाही. म्हणून मग आमच्याकडेच राहिलं ते. मीच त्याला उचलून आणलं. आधी मला खूप भीती वाटली आणि आता मला त्याची भीती नाही वाटत आहे, कारण त्याला भूक लागली होती आणि मला त्याला जेवण द्यायचं होतं. तर मग ते जे करत आहे छोटे छोटे क्यूट त्याच्यासमोर मग माझी भीती आता गायब झाली. आणि आता त्याला मी खायला दिलं आणि प्यायलासुद्धा दिलं. आता लाईट्स ऑन करते. छान बघा कसं आवाज करत आहे ते. हे बघा किती गोड आवाज करत आहे बिचारं. मम्मीला बोलवत असेल त्याच्या. किती सुंदर आहे, छोटूसं आहे. भीती वाटते. आणि ते टोचणी सुद्धा मारते. पितं थोडं पाणी आणखी. पण मग अशीच तर खूप सारं पिलं ना. आता नाही पिणार ते. त्याला थंडीला आता त्याला एका कपड्यात लपेटावं लागेल. त्याला भूक लागली आहे. आता सार्थकला म्हटलं की त्याच्या अंगावर आम्ही थोडं ब्लँकेट देत आहोत छोटं. तर एक छोटं नॅपकिन आहे, तर त्याच्यामध्ये त्याला लपेटतो. इथं ठेवून असं. हो ना, तर तेच म्हणत आहे. ठेव ते आजूबाजूला असं ठेवलं तरी पण त्याला लागते गरम. काय म्हणायचं आहे नेमकं त्याचं आम्हाला कळत सुद्धा नाही आहे. आता त्याला गरम ठेवते. तसं नाही करायचं बाळा, त्याच्या पूर्ण नाही द्यायचं अंगावर. नको, इतकंही नाही पाहिजे त्याला. बस असंच. आता पाऊस येत आहे, नाही तर मग बाहेर ठेवलं असतं भिंतीवर. म्हणजे मग तिथे कधी कधी त्याची ते पक्षी येतात, ते घेऊन जातील त्याला. तर आता थोड्या वेळ आम्हाला म्हणजे वाटच बघावी लागेल. त्याची मम्मी जेव्हा येईल तेव्हा घेऊन, म्हणजे तेव्हा त्याला हे करावं लागेल. तोपर्यंत नाही. तर चला मग आता त्याला छान झोपून, म्हणजे कोशिश करते की तो झोपला पाहिजे. आता त्याला आणखी गरम ठिकाणी म्हणजे हे ठेवावं लागेल. मम्मा तर ठीक आहे. मग आता मी त्याची घेते काळजी. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.